सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. निरूपणाचा विषय आहे षड्गुण संपत्ती उपलब्धीनंतर ब्रह्मोपदेश योग्य ठरतो. म्हणजे षड्गुणाची संपत्ती अंगी बाणवल्यानंतर किंवा शिष्याला षड्गुण संपत्ती बाबत नीट उपदेश दिल्यानंतर त्याला ब्रह्माचा उपदेश देणं हे गुरुच्या दृष्टीने योग्य असतं. तेव्हा शीर्षक आहे षड्गुण संपत्ती उपलब्धीनंतर ब्रह्मोपदेश योग्य ठरतो. उपलब्धी म्हणजे प्राप्तीनंतर. षड्गुण संपत्ती उपलब्धीनंतर ब्रह्मोपदेश योग्य ठरतो हे शीर्षक आहे. संस्कृत सुभाषित आहे का, आदौ शमदम प्रायेर गुणैहि शिष्यम विशोधयेत पश्चात सर्वमिदं ब्रह्म शुद्धस्तमिति बोधयेत. आदौ शमदम प्रायैर गुणैर शिष्यम विशोधयेत. आदौ शमदम प्रायैर गुणे शिष्यम विशोधयेत पश्चात सर्वमिदं ब्रह्म शुद्धस्तमिति बोधयेत. आदौ शमदम प्रायैर गुणे शिष्यम विशोधयेत पश्चात सर्वमिदं ब्रह्म शुद्धस्तमिति बोधयेत. म्हणजे शमदमादि षड्गुण दैवी संपदा युक्त मार्गे उपदेशोत्तर विमल बुद्धी संपदा होई. तदनंतर सर्व शुद्ध ब्रह्म तथा तू ही शिष्या शुद्ध ब्रह्म ऐसे ज्ञान देणे सर्वथा उचित आहे. शमदमादि षड्गुण दैवी संपदा युक्त मार्गे उपदेशोत्तर विमल बुद्धी संपदा होई. तदनंतर सर्व शुद्ध ब्रह्म तथा तू ही शिष्या शुद्ध ब्रह्म ऐसे ज्ञान देणे सर्वथा उचित राही. म्हणजे शमदमादि षड्गुण दैवी संपदा म्हणजे काय हे सांगितल्यानंतर, त्याचा उपदेश दिल्यानंतर शिष्याची बुद्धी संपदा या षड्गुण दैवी संपदेमुळे विमल म्हणजे त्याची बुद्धी संपदा अत्यंत स्वच्छ निर्मळ या शमदमादि गुणप्राप्तीच्या ज्ञानामुळे होते. आणि एकदा त्याची बुद्धी अशी शुद्ध झाली की त्यानंतर सर्व काही ब्रह्म आहेस, नवे शिष्या तूही निर्मळ पवित्र ब्रह्म आहेस असा उपदेश देणे उचित राहते. थोडक्यात म्हणजे गुरुने शिष्याला उपदेश करताना तत्पूर्वी षड्गुण संपत्ती बाबत विवरण किंवा त्याचा उपदेश शिष्याला द्यावा आणि षड्गुण संपत्ती प्राप्तीनंतर शुद्ध निर्मळ हृदय झाल्यानंतर त्याला ब्रह्माबाबत उपदेश द्यावा. म्हणून षड्गुण संपत्ती उपलब्धी म्हणजे प्राप्तीनंतर गुरुने शिष्याला ब्रह्माबाबत उपदेश देणे योग्य हा या निरूपणाचा हेतू आहे. आता पुढे आहे का, ज्याला ब्रह्मजिज्ञासा आहे त्याला प्रथम नित्यानित्य म्हणजे शाश्वत सत्य आणि अशाश्वत सत्य याचा विवेक साधणे आवश्यक आहे. त्यानंतर ऐहिक व पारलौकिक दोन्ही सुखोपभोगावर पूर्ण अप्रीती निरीक्षा किंवा विरक्ती अंतःकरणात उमगावी लागते. 3 शमदमादि षड्गुण संपत्तीने हृदय परिपूर्ण असावे लागते. आणि 4 मोक्षाची तीव्रतम आस म्हणजे मुमुक्षत्व म्हणजे विवेक विरक्ती षड्गुण संपन्नतेने हृदय परिपूर्ण होणे. आणि 4 मुमुक्षत्व विवेक विरक्ती षड्गुण संपत्ती आणि मुमुक्षत्व या 4 साधनांची प्राप्ती शिष्याला प्रथम व्हावी लागते. त्यापैकी या सुभाषितात षड्गुण दैवी संपत्तीने उपदेशोत्तर शिष्य हृदय व बुद्धी आत्यंतिक शुद्ध झाल्यानंतर शिष्याला गुरुने सर्व अस्तित्वच मूलतः शुद्ध ब्रह्म असून तूही शुद्ध ब्रह्म असल्याचे नीट उपदेश करून पटवावे असे सांगितले आहे. म्हणजे ज्याला ब्रह्मजिज्ञासा आहे त्याला विवेक विरक्ती षड्गुण संपत्ती आणि मुमुक्षत्व अशा 4 साधनांची मुळात प्राप्ती करावी लागते. यातील शमदमादि षड्गुण संपत्ती हे जे तिसरे साधन आहे त्या साधनाबाबत या सुभाषितात उपदेश केलेला आहे. तर हे शमदम आदी जे षड्गुण आहेत त्या षड्गुण दैवी हे षड्गुण म्हणजे दैवी संपदा आहे. तर हे 6 दैवी संपदेने युक्त असलेले जे गुण आहेत त्याचा उपदेश प्रथम शिष्याला करून
त्याचे हृदय व बुद्धी अत्यंतिक शुद्ध झाल्यानंतर अशा शिष्याला गुरुने सर्व अस्तित्वच मूलतः शुद्ध ब्रह्म असून तूही शुद्ध ब्रह्म असल्याचे नीट उपदेश करून पटवावे असे सांगितले आहे. सारांश या सुभाषितामध्ये ब्रह्मजिज्ञासा असलेला विवेक, विरक्ती, षड्गुण संपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 साधनांची प्राप्ती होणे आवश्यक आहेच. परंतु या सुभाषितामध्ये प्रत्यक्षात षड्गुण संपत्ती बाबत उपदेश केलेला आहे. षड्गुण संपत्तीने उपदेश करून शिष्य हृदय निर्मळ झालं की शिष्याला हे जे काही सर्व आहे ते ब्रह्मच आहे, ते अतिशुद्ध ब्रह्म आहेस आणि हे शिष्या तूही शुद्ध ब्रह्म आहेस असा गुरुने उपदेश द्यावा. आता हे षड्गुण संपत्तीमध्ये षड्गुण कोणते आहेत? शम, दम, तप, ज्ञान, दान, विवेक, विरक्ती किंवा शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. तर शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान हे जे षड्गुण आहेत ते षड्गुण आता आपण क्रमाक्रमाने पाहू. शम म्हणजे काय? इंद्रियगम्य विषयोपभोग हे अनित्य विकारी असल्याने त्यांचे बाबत घृणा, अप्रीती, जुगुप्सा चित्तात निर्माण होणे आणि आत्म्याबाबत दृढ प्रीती निर्माण होणे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिये यांचे अनुक्रमे ज्ञान विषय आणि तदनुसार वर्तन होणारे कर्माचे वर्तन म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिये यांचे ज्ञानवर्तन तथा कर्मवर्तन याबाबत साधकाच्या मनामध्ये घृणा, अप्रीती निर्माण झाली की अशा अप्रीतीला, घृणेलाच शम म्हणजे शपित होणे म्हणतात. आता दम म्हणजे ज्ञानेंद्रियांचे विषय आणि पंचेंद्रियांचे विषय यांना त्यांच्या विषयापासून दूर राखणे म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांना आणि पंच कर्मेंद्रियांना त्यांच्या विषयापासून दूर राखून निग्रहपूर्वक शांती प्राप्त करून देणे याला दम म्हणतात. 3 उपरती अशा तऱ्हे वृत्ती किंवा बाह्य विषयांशी तद्रूप न होता किंवा त्या वृत्तीवर आणि बाह्य विषयांच्या विषयाशी ज्ञानाशी तद्रूप म्हणजे मनाने एकरूप न होता किंवा विषयांच्या वृत्तीवर अवलंबून न राहता जेव्हा बुद्धी स्वतंत्रपणे शांत स्थिर होते तेव्हा त्याला उपरती म्हणतात. म्हणजे आग्रहपूर्वक, निग्रहपूर्वक, प्रयत्नपूर्वक जेव्हा मन शांत होतं, बुद्धी शांती होते त्याला दम म्हणतात. आणि कुठल्याही त्याचे प्रयत्न न करता पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिये यांचे विषय ज्ञान हे मुळात आवश्यक नाही, ते आपणाला बंधनाला कारणीभूत आहे असं ज्ञानाद्वारे जेव्हा स्वतंत्र, शांत आणि स्थिर वृत्ती निर्माण होते तेव्हा उपरती म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, दमामध्ये, दम या गुणामध्ये प्रयत्नपूर्वक शांती आणि मन स्थिर करणं आहे, बुद्धी स्थिर करणं आहे. आणि उपरतीमध्ये प्रयत्न न करता केवळ सर्व विषयेंद्रिये, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिये हे आपल्याशी कोणत्याही तऱ्हेने आपणाला समाधान देऊ शकत नाही हे ज्ञानाने ओळखून जेव्हा बुद्धी तीच स्वतंत्रपणे शांत स्थिर होते तेव्हा त्याला उपरती म्हणतात. तर शम झाला, दम झाला, उपरती झाला, तितिक्षा सर्व कष्टदशा, संकटे, चिंता विना शोक किंवा विना प्रतिकार जेव्हा सहन केली जातात तेव्हा अशा विना प्रतिकार, संकटे, कष्टदशा अशा सहन करणाऱ्या बुद्धीच्या वृत्तीला तितिक्षा म्हणजे एक तऱ्हेने चिकाटीने सर्व गोष्टी सहन करणे, परंतु सहन करताना कोणत्याही तऱ्हेचा प्रतिकार, विरोध करायचा नाही. शमदम उपरती तितिक्षा हे 4 सद्गुण झाले. आता श्रद्धा, वेदशास्त्रे गुरुवचनावर विश्वास दाखवून बुद्धीचे त्यानुसार अनुसरण करणे अशा बुद्धीला श्रद्धा बुद्धी म्हणतात. आणि समाधान जेव्हा बुद्धी संपूर्णतया आणि नेहमीसाठी शुद्ध ब्रह्मात स्थिर शांत असते अशा समत्वाच्या अधीन बुद्धीला समाधान किंवा समाधानी बुद्धी म्हणतात. ब्रह्माचा समत्व हा विशेष आहे अशा समत्वाधीन बुद्धी असलेल्याला तो ब्रह्मसमाधीत आहे असे म्हटले जाते. म्हणून
आता आपण जे षड्गुण पाहिले, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान, या षड्गुणांची प्राप्ती शिष्याला करून दिल्यानंतर शिष्याला सांगावे हे आहे संपूर्ण शुद्ध ब्रह्म आहे आणि हे शिष्या तूही शुद्ध ब्रह्म आहेस, असा उपदेश द्यावा असे यात म्हटलेले आहे. तर शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान असे षड्गुण आहेत. काही ठिकाणी शम दम तप ज्ञान दान विवेक आणि विरक्ती असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये शम दम तप, आता ज्ञान म्हणजे माहित आहे, दान म्हणजे माहित आहे, विवेक म्हणजे सतसत विवेक माहित आहे, विरक्ती आहे. तर शम दम ज्ञान दान विवेक विरक्ती. आता याच्यामध्ये जे तप आहे, तप म्हणजे तपस्यापूर्वक म्हणजे प्रयत्नपूर्वक म्हणजे तप, म्हणून शम दम तप ज्ञान दान विवेक विरक्ती असे हे शम दम तप ज्ञान दान विवेक असे हे षड्गुण आहेत. किंवा शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान, तर शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान हे जे षड्गुण आहेत याच्यामध्ये हा जो तितिक्षा वाट पाहण्याची वृत्ती आहे, त्याच तितिक्षेमध्ये तप म्हणजे बराच काळ वाट पाहणे असा अर्थ होतो. म्हणून तप आणि तितिक्षा हे एका अर्थाने समानार्थी आहेत. म्हणून शम दम तप ज्ञान दान विवेक आणि शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान असे हे षड्गुण आहेत. हे षड्गुण प्राप्त झाले की हृदयामध्ये विरक्ती निर्माण होते आणि अशी जी विरक्ती निर्माण झाली की देह अहंकार आदी सर्व अज्ञानजनितच म्हणजे देह असो किंवा अहंकार असो हे सर्व अज्ञानातून जन्माला आलेले व काल्पनिक आहेत. म्हणून देह अहंकार हे केवळ आणि केवळ अज्ञान निर्मित आणि कल्पनेतून निर्माण झालेले आहे. म्हणून देह अहंकार ही सर्व काल्पनिक बंधने आहेत हे समजून घेऊन अशा बंधनापासून जो स्वरूप ज्ञानाने किंवा आत्मशक्तीद्वारे मुक्त होऊ इच्छितो त्याला मुमुक्षु म्हणतात. म्हणजे षड्गुण संपन्नता प्राप्त झाली की देह अहंकार हे सर्व अज्ञान आहे किंवा ही सर्व अज्ञानातून जन्माला आलेली कल्पनेतून जन्माला आलेली बंधने आहेत. आपल्याला पंचकर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय अहंकार नवे 36 तत्वे काहीच आपल्याला अडवू शकत नाही. आपण केवळ आणि केवळ शुद्ध ब्रह्म समजून घ्यावे आणि आपली बुद्धी शुद्ध ब्रह्मामध्ये विलीन करावीत आणि शुद्ध ब्रह्मामध्ये ज्याची बुद्धी विलीन झाली तो ब्रह्म समाधीतच गेला, त्याचा संपूर्ण देहच ब्रह्मलीन झाला. अशा तऱ्हेने ब्रह्मलीन झालेला शुद्ध समाधीमध्ये ज्याने आपले ज्ञान आणि मन संपूर्ण अस्तित्व विलीन केले आहे किंवा करू इच्छितो अशा माणसाला मुमुक्षु म्हणतात. तेव्हा मुमुक्षु म्हणजे काय, मुमुक्षत्वासाठी 4 साधने कोणती आणि त्यातील षड्गुण संपत्तीचं महत्व या निरूपणामध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणून अशा अर्थी हे जे निरूपण आहे ते असं सांगतं, षड्गुण संपत्तीची उपलब्धी म्हणजे षड्गुण संपत्ती प्राप्त झाल्यानंतर गुरुने ब्रह्माबाबत उपदेश शिष्याला करावा. म्हणून हे सर्व सांगून झाले, आपण ते सर्व नीट श्रवण करावे, आकलन करावे आणि त्यानंतर हे जे निरूपण आहे ज्याचं शीर्षक आहे षड्गुण संपत्ती उपलब्धी नंतर ब्रह्मोपदेश योग्य ठरतो, हे निरूपण येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.